मी निखिल राऊत म्हणजे तुमच्या सगळ्यांचा मोहित तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ही संध्याकाळ आहे तुमच्या सगळ्यांचं अविरतपणे मनोरंजन करणाऱ्या, तुम्हाला हसवणाऱ्या, वेळप्रसंगी तुम्हाला भावनिक करणाऱ्या आणि भावनिक करत असताना आयुष्याचा गमक सांगणाऱ्या, त्यांच्या कुटुंबाची गोष्ट सांगत असताना तुमच्या कुटुंबात सामावणाऱ्या पात्रांची, त्यांच्या कथांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सन्मानाची. यावर्षीचा सोहळा जरा खास आहे कारण कोविडच्या काळात निगेटिव्ह असणाऱ्यांना पॉझिटिव्ह राहण्यासाठी अजूनच मदत होत असते. त्यामुळे यंदाचा मान आहे तो म्हणजे निगेटिव्ह पात्रांचा. या धावपळीच्या आणि तणावपूर्ण वातावरणात जेव्हा जगातला मराठी प्रेक्षक मनोरंजनासाठी आपला भोवताल चाचपडतो तेव्हा सर्वप्रथम त्याच्या समोर येतं ते म्हणजे आपलं झी मराठी. झी मराठी जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीचं विश्वात प्रतिनिधित्व करतं. सासू सुनेचं नातं कसं असावं हे शुभ्रा आणि आसावरींनी आपल्याला सांगितलं. बापासाठी लेक किती महत्त्वाची असते, किती मौल्यवान असते हे दादा साळवींच्या म्हणजे वसंत साळवींच्या डोळ्यात आपल्याला दिसतं. आजी नातवाचं गमतीशीर नातं टोण्या आणि सरूआजी तर आपल्याला रोजच दाखवतात. काटकसर करत, आपली माणसं जपत, संसाराचा गाडा कसा हाकायचा हे आपल्याला मंगल आणि नलू मावशी सांगतात. आसावरी आणि अभिजित राजे तर आजच्या नवीन जोडप्यांसाठी आदर्श आहेत. मंडळी, झी मराठी गेली 2 दशकं आपली संध्याकाळ एका नवीन कथेने समृद्ध करते. झी मराठी म्हणजे ओरिजिनल. कुठलाही नवा प्रयोग, कुठलीही नवनवी आव्हानं यांचा श्री गणेशा हा झी मराठीवरच होतो. आपल्याकडे अशी धारणा आहे की एखाद्याची ख्याती खूप दूरपर्यंत पोहोचली म्हणजे ती प्रसिद्ध झाली, तर असं नाहीये. झी मराठीच्या बाबतीत असं आहे की दूरपर्यंत जाण्यापेक्षा प्रेक्षकांच्या मनात, प्रेक्षकांच्या जवळ जाण्यात जास्त भर असतो. आणि हे सगळं शक्य झालं ते तुमच्यामुळे, तुमच्या सहकार्यामुळे. आज जगभर पोहोचलेला, पसरलेला मराठी प्रेक्षक हा झी मराठीच्या एकाच छताखाली आला. हा, दमलो यार. हे सगळी वाक्य पण पाठ करा, सगळे अँकर लिंक घ्या, सगळं करा. ए मेकअप दादा, अरे इकडे नाही, डॅप कर जरा पटकन, डॅप कर. स्पॉट दादा, अरे पाणी वाणी पिलाव. हो बस बस बस. स्पॉट दादा, स्पॉट दादा, थँक्यू थँक्यू थँक्यू. कसला फालतू गेलाय तुम्ही. हे मी ऍक्च्युली तुम्हालाच शोधत होतो. हो ना रे, हो म्हण ना मॅम. हे तुमचं ज्यूस उष्ट केल्यानंतर देणार आहेस. सॉरी सॉरी इडियट. सॉरी म्हटलं. कुठे गेली माझी को होस्ट. कौन होस्ट? होस्ट को बुलाव असं ते दादा म्हणत होते मगाशी. लेकिन होस्ट कौन कर रहा है तुम्हारे साथ? तू माझ्या बरोबर को होस्ट. आपणच करायचं ना मिळून. मॅम तुमच्या वाटतीची वाक्य पण मीच पाठ केली आहे. अरे यार, माझ्या बरोबर होस्ट ऍक्च्युली ठीक आहे. माझ्या बरोबर मला होस्ट करण्यासाठी जरा ॲव्हरेजच माणूस हवा होता. म्हणजे काय, माझा कॉन्फिडन्स वाढेल. मॅम आपण एक काम करूयात. आपण इथे हे सगळं करत बसण्यापेक्षा झी मराठीचे सगळे कलाकार आहेत ना, ते तिकडे फार मेहनत करत आहेत, डान्सची रिहर्सल करतायत, सॉलिड काही ना काहीतरी करतात तिकडे. आपण जाऊन तिकडे फेरफटका मारू. तू लक्षात घे, ते मेहनत करतायत आणि त्याचं फळ मिळणार आहे. येस मॅम. नमस्कार, मी शशांक शिरीष केतकर आणि मी किरण गायकवाड. झी मराठी अवॉर्ड्स 2020-21 या कार्यक्रमाचं आम्ही दोघे सूत्रसंचालन करतो आहे. ही संधी कधी मला दिली गेली नव्हती निवेदन करण्याची. मला विचारलं होतं पण मनात एक धाकधूक होती, त्यामुळे मी फार त्याच्या वाट्याला जात नव्हतो. हे ना माझं असं काहीतरी झालेलं आहे की मी प्रचंड धाकधूक वगैरे प्रचंड काय 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 माझ्या मनात चालू आहे. पण मला खरंच टेन्शन नाही, कारण तुझ्यासारखा एक गोड माणूस माझ्याबरोबर आहे. हा गोड माणूस आता विलन म्हणून काम जरी करत असेल तरी हा गोड माणूस मला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतोय. अरे किरण, तुझी जी आत्ता अवस्था आहे ना, एक्झॅक्ट तीच अवस्था माझी सुद्धा आहे. कारण मी म्हटलं तसं मी पहिल्यांदाच हे अँकरिंग ही धुरा सांभाळतोय आणि खूप डिफिकल्ट टास्क आहे. आणि अर्थात वेगळं सरप्राईजसुद्धा असणार आहे, कारण यावेळची थीम विलन ही आहे. एक्झॅक्टली. मी त्यासाठी हे मुद्दाम हायलाईट करतोय, खल नायक. म्हणजे तो खरं नायक असो, तो खल नायक असतो. अरे बापरे, बोबडा ना. अच्छा, खल्या. अच्छा बरं. आत्तापर्यंत मी खरंच विलनही कधी केला नव्हता, अँकरिंग कधी केलं नव्हतं, रॅप कधी म्हटलं नव्हतं. सो हे सगळंच मला एका इव्हेंटमध्ये करायला मिळणार आहे. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड.
म्हणजे झी मराठी पुरस्कार सोहळ्याचा माझा अनुभव इतका छान आहे ना. म्हणजे मी असिस्टंट रायटरपासून सुरुवात केली आहे गेल्या एक 7-8 वर्षापूर्वी. मग नंतर अख्खा शो लिहायला लागलो आणि आता यावर्षी तर म्हणजे छान सगळ्यांचे गॅग्स करतो आहेत. आमच्या हवाई उद्याच्या कलाकारांचे अँकर लिंक्स लिहिल्या आहेत. त्या अँकर लिंक्सची एक वेगळी मजा आहे आणि एक वेगळ्या स्टाईलने अँकर लिंक लिहिली आहेत सगळ्या. खूप मजा येते. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी म्हणजेच माझा वशील नामधला आदित्य कश्यप. आणि मी गौतमी देशपांडे म्हणजे तुमची लाडकी सई. आमच्या दोघांचे हे पहिलेच झी मराठी अवॉर्ड्स आहेत आणि आम्ही दोघेही त्यासाठी सज्ज झाले आहोत. साधारण आमच्याकडे बघून कळत असेल आम्ही खूप दमलो आहोत, कारण आम्ही मागचे काही दिवस रोज या अवॉर्डचा विचार करतो आहे, त्याच्यासाठी रिहर्सल्स करतो आहे. कारण आम्ही आमचे मामा एक खूप स्पेसिफिक तुमच्यासाठी स्पेशल सरप्राईज घेऊन येणार आहोत, एक परफॉर्मन्स घेऊन येणार आहोत. त्याची सगळी तयारी चालू आहे. आत्ता जस्ट रिहर्सल करून आलो आहे, त्यामुळे बोलताना सुद्धा दम लागतो आहे थोडा थोडा. पण एक खूप गोड ॲक्ट आहे सगळ्या मामांबरोबरचा. आणि मला हेच खूप छान वाटलं की आपल्या फक्त दोघांचा नसून त्या एका फॅमिलीचा सगळा ॲक्ट आहे. त्याच्यामुळे आणखीन धमाल येते. त्यांच्याबरोबर परफॉर्म करताना आणखीन मजा येते. आणि आणखीन दुग्ध शर्करा योग म्हणजे नॉमिनेशन्स पण आहेत सगळ्यांनाच. आम्हाला दोघांनाही बेस्ट जोडीचं नॉमिनेशन आहे, ॲक्टर ॲक्ट्रेसचं आहे, आमच्या अख्ख्या कुटुंबाला आहे, सासऱ्यांचं आहे, खूप नॉमिनेशन्स आहेत. आणि आय एम शुअर तुम्ही खूप वोटिंग सुद्धा केलं आहे आमच्यासाठी. सिरियसली. त्यामुळे आता आम्ही खरंच वाट बघतोय इव्हेंटची. थोडंसं टेन्शन पण आहे, कारण पहिलेच अवॉर्ड्स आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही परफॉर्म करणार आहोत. म्हणजे आम्ही काही अगदी आणि असे मुरलेले डान्सर्स वगैरे अजिबातच नाही आहोत. ऑपोजिटच खरं आहे जास्त. त्याच्यामुळे खूप मेहनत घेतोय आता त्यासाठी. बघू आता परफॉर्मन्स कसा होतोय. नमस्कार, मी मीरा जगन्नाथ म्हणजेच तुमची येऊ कशी तशी मी नांदायला मधली मोमो. हा माझा फर्स्ट ZM आहे. सो मी खूप खूप खुश आहे. आणि पहिल्यांदाच मी सिरियलमध्ये काम करते आहे, झी मराठीवरती काम करते आणि पहिल्याच सिरियलमध्ये मला नॉमिनेशन मिळालं. त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. आणि आज मी परफॉर्मसुद्धा करणार आहे इथे. सो तुम्ही सगळेजण पहा आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा आणि थँक्यू झी मराठी. नमस्कार. झी अवॉर्ड पुन्हा येतं, दरवर्षी येतं, इतकी वर्ष येतं. ही सगळी जादू झीनी सुरू केलेली आहे, ती इतर ठिकाणी पण दिसते आपल्याला. आणि असंच हे अवॉर्ड फंक्शन दरवर्षी मी येतो, दरवर्षी मजा पाहतो. आणि यावर्षी मी परफॉर्म करणार आहे आणि तुम्हाला एक थोड्या वेळाने तो पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही वेट करा आणि लवकरात लवकर माझा परफॉर्मन्स बघण्यासाठी रेडी राहा. तर झी अवॉर्डसाठी तुम्हा सगळ्यांना, प्रेक्षकांना विनंती करतो की तयार राहा. तासाभराने आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. धन्यवाद. नमस्कार, मी नेहा खान. मी आता झी मराठी अवॉर्ड्समध्ये आले आहे आणि हा माझा फर्स्ट झी मराठी अवॉर्ड्स मी अटेंड करते आहे. मी खूप एक्सायटेड आहे आणि यामध्ये माझा परफॉर्मन्स पण आहे. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तो माझा परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. मला बेस्ट ॲक्ट्रेस आणि बेस्ट सपोर्टिंगचं नॉमिनेशन मिळालं आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे या शोसाठी आणि तुम्ही थोड्याच वेळामध्ये माझा डान्स परफॉर्मन्स बघणार आहात. सो आर यू रेडी? हा माझा सेकंड प्रोजेक्ट आहे विथ झी आणि माझं हे पहिलं नॉमिनेशन आहे. तर खरंच खूपच भारी वाटतंय. मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्रीचं नॉमिनेशन आलं आहे कारभारी लय भारीसाठी. कारभारी लय भारी आहेच, आम्ही पण खूप भारी आहोत. आणि आता रिहर्सल चालू आहे अँड फिंगर क्रॉस की परफॉर्मन्स चांगला होऊ देत, मी चांगली दिसू देत आणि लास्ट बट नॉट द लिस्ट अवॉर्डही भेटू देत. ऑल नर्वसनेस, एक्साइटमेंट, एन्झायटी सगळं एकत्र आलं आहे. तर सुपर एक्सायटेड अबाउट इट. तर बघूयात काय होतं पुढे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतीक्षा जाधव. आत्ता मी आहे झी मराठी अवॉर्ड्सच्या इथे आणि थोड्याच वेळात तुम्हाला माझा परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला तो नक्की आवडेल. खरं तर मी खूप सुपर एक्सायटेड आहे की आमच्या देव माणूस टीमला खूप सारे नॉमिनेशन्स आहे आणि मला माहिती आहे आम्ही खूप सारे अवॉर्ड जिंकणार आहे. नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, आणि आता माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी, आपल्याला खळखळून हसवणारी श्रेया बोगडे. आज मात्र मी तिला काही प्रश्न विचारणार आहे किंवा तिला एक कोडं घालणार आहे. त्या कोड्याचं तुला करेक्ट उत्तर द्यायचं आहे. आय ट्राय. ते असं आहे की कथांचा साठा, त्यात गोष्टी अनंत, तारेचं कुंपण, त्याला काचेची भिंत. काय? ही वस्तू असू शकते, पात्र असू शकतं, स्थळ असू शकतं, नाव असू शकतं, काही असू शकतं. कथांचा साठा कशात असतो? तारेची कुंपण कशाला असतात? आणि काचेची भिंत. काचेची भिंत, अण्णा नाईकांचा वाडा.
काचेची भिंत कशी असेल अण्णा नाईकांच्या वाड्याला? असं नाही, त्यांच्या ज्या कथा असतात त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि असंही होऊ शकतं. हे बघ, ती एकच जागा अशी आहे जिथे भूतो ना भविष्यात अशा गोष्टी घडतात. तिथे भूतच असतात. एक्झॅक्टली. आणि भविष्य ती काय कोणाचं काय माहित नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं उत्तर तुम्ही ग्राह्य धरा. हा काय ते काय सांगून गेले ते? तो म्हणाला टीव्ही. चुकीचं उत्तर आहे. एक्झॅक्टली, मी म्हणते तेच उत्तर बरोबर आहे आणि आय एम शुअर की प्रेक्षक सुद्धा माझ्या बरोबर सहमत असतील. हिच्या बरोबर सहमत राहा. काय वाडा काय म्हणायचं तिला म्हणू दे. पण कथांचा साठा, त्यात गोष्टी आनंद, तारेचं कुंपण, त्याला काचेची भिंत, म्हणजे आपण सगळे ज्या माध्यमातून लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो तो टीव्ही. याचं उत्तर टीव्ही आहे. पण खूप छान, तू आम्हाला हसवत राहतेस, त्यामुळे एखादं उत्तर तू चुकीचं दिलंस तरी म्हणजे काय मला असं वाटतं की हा का आहे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. नमस्कार. आणि आता माझ्यासोबत आहे मानसी. पाहिले ना मी तुला या मालिकेतली तुमची आवडती मानसी. तन्वी. तन्वी, तुझं या पुरस्कार सोहळ्यामध्ये झी मराठी अवॉर्ड्समध्ये तुझं स्वागत. मी तुला एक छोटंसं कोडं घालणार आहे. लहानपणी कोडी खेळली असेल, ऐकली असेल, वाचली असतील. हा, तर हे खूप छोटं आहे, सोपं पण आहे तसं, पण ते तुला ओळखायचं आहे. बरं. हा, ते असं आहे की कथांचा साठा, त्याला गोष्टी आनंद, तारांचा गुंता, त्याला काचेची भिंत. काय? टिक टिक वन. नाही. रोज बघतो आपण, रोजच्या जीवनात आपल्या समोर असतं. घरी गेल्या गेल्या आपण पाहत असतो, घरी अनेक जण आपले घरचे बघत असतात. ज्यावर तू काम करतेस, ज्याच्यासाठी तू काम करतेस, ज्याच्यावर तू काम करतेस, ज्याच्यामुळे तू ह्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेस. नव्या कथांचा एवढी हिंट दिली. आता नाही, मला वाटलं तुम्ही वस्तू किंवा असं काही मालिकेबद्दल. मी सांगितलं, वस्तू असू शकते, पात्र असू शकते. हे तर आहे उत्सव नात्यांचा नव्या कथांचा. मग झी मराठी वस्तू आहे ती. वस्तू आहे. हा, वस्तू काय आहे? ज्याच्या आता आपल्याला प्रेक्षक पाहतायत, ज्याच्यावरून. कॅमेरा, टेलिव्हिजन. कॅमेरावरून कसे पाहतील नाही, प्रेक्षक? कॅमेरा नाही, मला वस्तू म्हटलं त्यामुळे मी म्हणते. आता प्रेक्षक आपल्याला पाहतायत. तुला टेलिव्हिजन, टीव्ही. एक्झॅक्टली. पण हे कसं कथांचा साठा. मालिकेबद्दलच काहीतरी. मी तुला म्हटलं वस्तू असतील ना, पात्र अच्छा, असेल. मला तशा वस्तू वाटल्या. ओके. सो आता तू याचं ठरलेली आहेस, पण तू हा जरा खूपच विचित्र प्रश्न होता मला. नाही कोडच असतं. कोड्यात टाकणारं असतं ते. मला वाटलं कुठल्या तरी पर्टिक्युलरली मालिकेबद्दल आहे हे, सो मी तसा विचार करत होते. खूप छान प्रयत्न होता, पण ऑल द बेस्ट. आणि खूप छान तुमची मालिका सुरू आहे. तुमची जोडी पण खूप छान गाजते आहे, लोकांना आवडती आहे. असं छान काम करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. या ओळख शेवंता. काय म्हणतात? अण्णांचा वाडा नाही, कथांचा साठा, त्यात गोष्टी अनंत, तारेचं कुंपण, त्याला काचेची भिंत. काय वस्तू पण असू शकते. दिव्यात कसं कथा असेल? गुड असू शकतो. नाही, गुड कथा नाही, पण गुड उत्तर दे ना तुम्हाला. नाही बास. नाही, असं कसं? शेवंता, रात्रीच खेळ चालले 3 आता येते, असं नाही. तू उत्तर दिलं पाहिजे प्रेक्षकांना. नाही, मला काही सुचतच नाहीये. ते पाहतायत प्रेक्षक, ते कशावर पाहतायत आता? तुला कशावर पाहतायत? झी मराठी. हा, झी मराठी आपली ही वाहिनी कशावर येते, कशावर दिसते? टेलिव्हिजनवर. एक्झॅक्टली, टीव्ही. कथांचा साठा, त्याला तारेचं गुंपण, कथांची त्यात गोष्टी आनंद. ब्रिलियंट. थँक्यू सो मच. खूप छान. आणि रात्रीचं खेळ चालेल 3 साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आम्हाला ही शेवंत बघायला नक्की आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. आणि आता माझ्यासोबत आहे तुला पाहते रे या मालिकेतली ईशा, जी आता आपल्या सगळ्यांनाच चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना हसवायला ती येतच असते. हाय, जिचं नाव आहे खरं गायत्री. गायत्री, तुला मी एक कोडं घालणार आहे, ते कोडं तुला ओळखायचं आहे. बापरे. काही अवघड काहीच नाही आहे, सोपं कोड आहे. कथांचा साठा, त्यात गोष्टी आनंद, ओके,
तारेचं कुंपण त्याला काचेची भिंत. ही वस्तू असू शकते, पात्र असू शकतं, काही असू शकतं, प्लेस असू शकते, काहीही असू शकतं. कॅरेक्टर पण असू शकतं. असं कसं काय? मी तुला म्हटलं वस्तू असू शकते, पात्र असू मग मला शकतं. क्लू दे ना काहीतरी अजून. क्लू तुला देऊ. तू मालिका केलीस, तू आत्ता चला हवा येऊ द्या मधून लोकांपर्यंत पोहोचतीयस. लोक तुला पाहतायत, तर ते कसे पाहतायत, कुठल्या माध्यमातून पाहतायत? टीव्हीच्या. कथांचा साठा, त्यात गोष्टी अनंत, तारेचं कुंपण त्याला काचेची भिंत म्हणजे टेलिव्हिजन, टीव्ही. आणि उत्तर तुला जमलेलं नाही आहे, पण हरकत नाही. खूप छान, तू हसवत राहा. प्रत्येक जणच आयुष्यात काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, पण कधी कधी आपल्या आयुष्यात एक डिफिकल्ट फेज येते, एखादा कठीण क्षण येतो ज्याच्यावर आपण स्माईल करून मात करतो आणि मग आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो. सो शाल्व, मला तुला विचारायचं आहे, तुझ्या आयुष्यातला असा कुठला चॅलेंजिंग प्रसंग होता ज्याच्यावर तू स्माईल करून मात केलीस आणि पुढे गेलास? मी लहानपणी ठरवलं होतं की मला अभिनय करायचा आहे, पण त्यानंतर असं झालं की जेव्हा ॲक्च्युली अभिनय करायची वेळ आली की आता 10वी झाली, ओके, पासआउट झालो आणि खूप लोक विचारायला लागले की तू आता काय करणार, तू कॉमर्समध्ये करिअर करणार, तू इंजिनिअरिंग घेणार किंवा व्हॉट एव्हर इट इज सायन्स करणार. तर माझं मत होतं की नाही, मी सोडून देतो शिक्षण आणि मी आता हेच फुल फ्लेज करतो. हा खूप मोठा आणि तेव्हा खूप मोठा टास्क आहे की आपण जे करतोय ते सोडून देणं आणि फुल फ्लेज करणं. त्यात आपण सक्सेसफुल होऊ का नाही माहीत नाही, मग आपल्या हातात काही नसेल सेकंडरी. पण मी माझी 11वी केली, 12वी केली आर्ट्समधनं, खूप कमी कॉलेज अटेंड करून, खूप जास्त फोकस इथे देऊन. आणि हा एक खूप मोठा चॅलेंज होता मला की मी काही करत नाही आहे इतर शिक्षण आणि मला अभिनयच करायचा आहे आयुष्यात आणि मला हे जमलं पाहिजे. हा खूप मोठा चॅलेंज होता. घरच्यांनी सपोर्ट केला, पण बाहेरचं जे प्रेशर असतं एक की किंवा स्वतःला एक प्रेशर असतं की आपण पुढे जाऊन काय करू शकू नक्की, ते प्रेशर तेव्हा होतं. पण नथिंग, आय जस्ट स्माइल्ड अँड आय डिड इट. And see, your smile works. Still doing it. लोकांना अजूनही याचं स्माईल आवडतं. लोक नाही, मुली, आज्या, मुलं, पुरुष, सगळ्या कॅटेगरीतले लोक याच्या स्माईलच्या प्रेमात आहेत. सो शो मी युअर स्माईल. दीप्ती, तू क्या दिख रही आहे, सुपर्ब दिसतेस. हे बघ, हेच स्माईल आहे जे आयुष्यात आपल्याला सगळ्या कठीण प्रसंगावर मात करायला लावतो आणि पुढे नेतो. सो मला सांग, तुझ्या आयुष्यात असा कुठला प्रसंग आला की इट वॉज डिफिकल्ट टाइम आणि एक स्माईल किया और आगे बढ़ गई? एक अभिनेत्री म्हणून सांगायचं झालं तर माझ्या प्रेग्नन्सीनंतर जेव्हा मला थायरॉईड डिटेक्ट झालं होतं, बऱ्याच लोकांसाठी ते खूप असं सहज झालं की काय थायरॉईड डिटेक्ट झालं, पण असं नाही आहे. कारण स्क्रीनवर दिसायचं असतं, मग ते ब्लोटिंग आणि तो थकवा आणि सगळंच जाणवतं. पण त्या ह्याच्यावर मात करून, म्हणजे जेव्हा मी एकापेक्षा एकमध्ये एंट्री केली तेव्हा मी ऑलरेडी मला सासू हवी झीची सिरियल करत होते आणि आधी ना मला दमायला व्हायचं. पण काय झालं की ते एक मी चॅलेंज भरून घेतलं की चलो डान्स बी करणं आहे आणि एकापेक्षा एकमध्ये जिंकायचं आहे आपल्याला आणि थायरॉईड आहे तर काय झालं. सो म्हणजे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यावर मी मात केली. मी एकापेक्षा एक जिंकले आणि माझं थायरॉईड पण खाली गेलं त्याच्यामुळे. स्ट्रेसवरती पण अवलंबून असेल थायरॉईड. एक्झॅक्टली. नाही, पण काय होतं की डान्समुळे तुमची बॉडी पण यू कम इन टू दॅट रुटीन, एक्सरसाइज करायला लागतं. सो ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. येस, तू बारीक झाली आहेस, छान दिसतेस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो ग्लो जाणवतोय. थँक्यू सो मच. की आयुष्यात असे कधी कधी डिफिकल्ट टाइम्स येतात, बस यार आता थांबा असं होतं आपल्याला आणि आपण एक स्माईल करतो आणि स्वतःलाच एनर्जी देऊन ते गिवअप झालेलं आपल्याला एक पुश देतो. तर असं काही प्रसंग आहे का आयुष्यात? येस, डेफिनेटली. म्हणजे कोइन्सिडेंटली माझा होशीलना सुरू व्हायच्या आधी यू वर नॉट वेल. आय वॉज नॉट वेल फॉर नियरली 4 years आणि आय वेंट थ्रू अ व्हेरी बॅड पॅच ॲक्सिडेंट विथ माय सन अँड होपफुली वी वर सर्वाइव्ड. आम्ही वाचलो त्यातनं. पण मी म्हणेन की माझ्या चेहऱ्यावर जी कोलगेट स्माईल परत आली ती माझ्या या सिरियलमुळे, माझा उशिलनामुळे, विच गेव मी द करेज अँड द पुश टू वर्क अगेन. व्हेरी नाईस. ते काही क्षण असतात जे खूप इमोशनल करून जातात आपल्याला. हसू येता येता आपल्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. सो आय थिंक इट्स दॅट मोमेंट फॉर यू. येस, पण द टाइम इज गॉन आणि आता तू आपल्या अवॉर्ड फंक्शनला आलास, सो एन्जॉय कर. येस, डेफिनेटली. थँक्यू. सेम टू यू. कसं आहे मोहित, यंदाचा मान हा निगेटिव्ह पात्रांना. सो
मालिकेमध्ये नायक आणि नायिका महत्वाचे असतातच, असतातच. पण त्याच्यामागे खलं लागलं की त्यांना जास्त महत्व प्राप्त होतं आणि ती जास्त आवडायला लागतात. अगदी सो खरं. खलनायक आणि खलनायिका हे खूप जास्त महत्वाचे आहेत, नाही वाटत का तुला? खरंय खरंय मॅम, खरं. मग जा आपल्या कलाकारांना विचारून ये की त्यांना कुठला खलनायक किंवा कुठली खलनायिका रंगवायला आवडेल. क्या बात आहे, हे माझ्या डोक्यात सुचलंच नाही मला. थँक्यू सो मच मॅम. मी आता जाऊन त्यांना विचारतो त्यांचा आवडता खलनायक. येताना ज्यूस घेऊन ये. येस मॅम. आणि आत्ता माझ्यासोबत आहे एनर्जीचा बॉम्ब कुशल बद्रिके आणि माझा मित्र, तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, जो हवा योद्यामध्ये तुम्हा सगळ्यांना प्रचंड हसवतो आणि प्रचंड एनर्जीने तो परफॉर्म करत असतो. मी 4 गोष्टी त्याच्याकडून खूप साऱ्या शिकत असतो. उगा आपलं मला ते बोलले तसं बोला म्हणून. नाही, पण खरंच मनापासून सांगतोय, मजा येते तुला स्क्रीनवर पाहताना. थँक्यू. पण विनोदी भूमिका तुला सगळे पाहतायत, तू सगळ्यांचा लाडका झालायस. त्या व्यतिरिक्त खलनायकी भूमिका करायला तुला आवडेल का? आणि जर खलनायकी भूमिका तुला करायची असेल तर झी मराठीवरच्या कुठलं खलनायकी पात्र तुला साकारायला आवडेल? मला खरं तर खलनायकाची भूमिका जेन्युअनली करायला आवडेल, अगदी मनापासनं. आणि झी मराठीवरती सगळ्यात भावणारा विलन, ज्याची मला खरोखरची भीती वाटते, ते म्हणजे अण्णा नाईक. मला असं वाटतं की अण्णा नायकांसारखा विलन जर का नुसतं डोळ्यांनी बोलणार आणि मतलब कतलेआम डायरेक्ट, तसा जर का विलन कधी करायला मिळाला आयुष्यात तर बास. काय मिळेल नाही, आता करायचंय तुला. शेवंत खया शेवंत मला वाटतं ना काय की अण्णा नाईक येऊचा असेल ना तर ताक पिऊक लागता. अण्णा नाईक जर का तुमका करूचा हा तर तुमका ताक पिऊक व्हाया तरच अण्णा नाईक जमतलो. आणि मला अण्णा नाईक करण्यामागे आणखीन एक माझं लॉजिक आहे की मला भूतांची खूप भीती वाटते. काय बोलतो? हा, सिरियसली जेन्युअनली मी जर का एखादी गोष्ट ऐकली तर मी एकटा वगैरे असं नंतर मेरे को थोडं डर लागतं यार, भूत आहेत नाहीयेत ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. बरोबर. पण ह्या अंधाराचं काय करायचं हा प्रश्न आहे. तर जर का मी अण्णा नाईक झालो तर किमान ती भीती तर मरेल माझ्यातली. क्या बात. नमस्कार. आणि आत्ता आपल्या सोबत आहेत भाई मामा, अर्थात माझा होशील ना या तुमच्या आवडत्या मालिकेतले भाई मामा म्हणजे विनय येडेकर. विनय दादा, तुम्हाला जर एखाद्या खलनायकाची भूमिका साकारायला मिळाली तर तुम्हाला कुठली भूमिका करायला आवडेल? पहिल्यापासून म्हणजे चित्रपटातलं म्हणाल तर मला प्राण साहेबांची भूमिका नेहमीच आवडते, खलनायक म्हणून प्राण. आणि माझं भाग्य असं की सचिन पिळगावकरांनी एक सिरियल केली होती मागे आणि त्यात मला प्राण साहेबांचं कॅरेक्टर करायला मिळालं. त्यामुळे त्यांचा एक छोटंसं असं डायलॉग तो म्हणून दाखवतो, न जाने इस कुत्ते की दुम ने आपसे क्या कह दिया राय साहब. वा 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 वा, खूप छान. आणि आत्ता माझ्यासोबत आहे माझा होशील ना या तुमच्या आवडत्या मालिकेतली नैना. तुला एखाद्या खलनायकाची भूमिका जर मिळाली तर कोणाची भूमिका करायला तुला आवडेल? शनाया आपण म्हणू शकतो, किंवा शशांकचं जे कॅरेक्टर आहे, अच्छा, म्हणजे इन शॉर्ट विलन बट हिरो असं कॅरेक्टर मला करायला नक्की आवडेल. किंवा तुझं कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर करायला आवडेल म्हणजे बघा, आमच्या त्या मालविका मॅम फार डेंजर येतात, कधी कानाखाली पेटवतात. पण तू सांभाळतोस ना. हा ते ठीक आहे, त्याच्यावर मी उत्तर देतो ना त्यांना, इसका जवाब देगा मोहित. इसका जवाब देगा मोहित. क्या बात. देऊन टाका. आज आपल्या सोबत आहेत माझा होशील ना या मालिकेतले पिंट्या मामा. जर तुम्हाला एखादा खलनायक साकारायला सांगितला झी मराठीच्या मालिकांमधला तर तुम्हाला कुठला खलनायक साकारायला आवडेल? मला जे विलन साकारायला आवडेल ते आहेत निळू फुले. सामना चित्रपटात त्यांचं जे भूमिका आहे ती मला फार अतिशय आवडलेली भूमिका आहे. एक त्याची झलक निळू भाऊंच्या एखाद्या सिनेमातला एखादा डायलॉग. फोनवर त्यांना कोणीतरी म्हणतं की काहीतरी पार्टी पाहिजे तेव्हा त्यांनी फार सुंदर वगैरे तुझ्या बापाचा माल आहे पार्टी दे असं काहीतरी त्यांनी म्हणलं होतं. मला त्यांनी म्हणताना पण हरकत नाही, पण माझ्या परीने मी त्यातल्या त्यात विलन करायचं प्रयत्न केला. पण भविष्यात जर खलनायक साकारायला मिळाला तर हो तुम्ही हो करणार? हो, मी तो 10 वेळा पिक्चर बघीन आणि ते बघून मी करीन. करेक्ट. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि आत्ता माझ्यासोबत आहेत रोहित चव्हाण, ज्यांना आपण चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर तुम्ही पाहतच असता. धमाल विनोदी अशी भूमिका ते त्यात साकारत असतात. वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला पाहायला मिळतात, विनोदी भूमिकांमधून. पण
तुम्ही विनोदी भूमिका याआधी केल्या आहेत अनेक मालिकांमधून, नाटकांमधून, सिनेमांमधून. पण जर तुम्हाला झी मराठीच्या एखाद्या खलनायकाची भूमिका साकारायला मिळाली तर कुठला खलनायक तुम्हाला साकारायला आवडेल आणि तो तुम्हाला करून दाखवायचा आहे? खलनायक तात्या विंचू. हां, तात्या विंचू करून दाखवाल? आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. ओम भगनी भागोदरी भगमासे. ओम फट स्वाहा. एक तो नको. ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे एवढी ओम भट स्वाहा. हा विलन आपल्याला आवडेल बघायला. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत बंधू मामा, आपल्या माझा होशील ना या मालिकेतले सुनील तावडे सर. सुनील दादा, तुमचं आज या पुरस्कार सोहळ्यात मी स्वागत करतो. नमस्कार. आणि हे वर्ष खलनायकाचं वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा जो आहे हा खलनायकांसाठी आपण खास करतो आहोत. तुम्ही याआधी सुद्धा खलनायकी भूमिका झी मराठीवर सुद्धा आणि इतर अनेक मालिकांमध्ये साकारल्या आहात, सिनेमात साकारल्या आहात, नाटकात साकारल्या आहात. तर अशी कुठली एखादी खलनायकी भूमिका आहे झी मराठीवरची किंवा इतर कुठली जी तुम्हाला पुन्हा साकारायला आवडेल किंवा ही तुम्ही केलेली नाहीये पण तुम्हाला करायला आवडेल? झी मराठीवर मी पिंजरा नावाच्या सिरियलमध्ये राकेश सारंगनी प्रोड्यूस केली होती, त्यामध्ये मी विलन केला होता. त्यामुळे आता झी मराठीवर वेगळ्या प्रकारचा विलन करायचा आहे. पण मला सगळ्यात आवडणारा विलन म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. म्हणजे शाळेत असताना मी त्यांचा फोटो पुस्तकात ठेवायचो, इतका मी त्यांचा फॅन होतो. तर मेरे अपनेमध्ये त्यांचा डायलॉग आहे जो मला खूप आवडतो. शाम कहाँ है, शाम को कह देना छेनो आया था, बहुत गर्मी है खून में तो बेशक खुले मैदान में आ जाना, आइंदा मेरे किसी भी आदमी को हाथ लगाया तो सारे मोहल्ले का मोहल्ला उड़ा दूंगा. चल बे. वा वा, खूप छान. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे कुठेही शत्रू स्टाईल न करता तुम्ही आवाजातून ती भूमिका इथे आमच्यासमोर आवाज नाही गेला माझा. नाही, खूप छान, खूप छान. पण आम्हाला तुम्हाला बंधू मामा या भूमिकेत बघायला सगळ्यांना, प्रेक्षकांना फार आवडत आहे. फार गोड करताय तुम्ही सगळे, चौघही भावंड फार गोड आहेत. अशीच छान भूमिका करत राहा आणि खलनायकी भूमिका सुद्धा तुम्ही भविष्यात करालच. त्यासाठी आणि पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हॅलो अक्षय, तू खूप सुंदर दिसतेस. असं मी साधारण सगळ्याच मुलींना म्हणतो. पण तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुला द्यायची आहेत. तुझा आवडता सुगंध कोणता? मातीचा. तुझ्या मते सौंदर्य म्हणजे काय? सिम्प्लिसिटी. क्या बात आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरच्या ह्या ग्लोचं रहस्य काय? सध्या तरी एक्सरसाइज. बरं, तुझ्या दृष्टीने प्रेरणादायी अशी व्यक्ती किंवा तुझ्या आयुष्यातली एखादी प्रेरणादायी स्त्री कोण? आय थिंक आईच आहे माझी. कारण का लहानपणापासून तिला मी मल्टीटास्किंग करताना बघितलेलं आहे आणि तिच्या व्यस्त शेड्यूलमधनं तीसुद्धा जॉब करते, पण तरीसुद्धा आम्हाला तिने खूप प्रेमाने आणि खूप शिस्तीत वाढवलं. सो नक्कीच माझी आई. खूप छान. थँक्यू सो मच. हाय श्वेता. हाय. तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. बरं, मला सांग, तुझा आवडता सुगंध कोणता? मोगरा. क्या बात. आणि तुझ्या मते सौंदर्य म्हणजे काय? असं ते फार असं टिपिकल नाही, आतून वगैरे सुंदर दिसतो असं काही मला वाटत नाही. माझं म्हणणं सौंदर्य म्हणजे सौंदर्य असतं. सुंदर डोळे ह्यांच्या प्रेमात पडते. काही असू शकतं सौंदर्य. हां, म्हणजे पण मला दोघांमध्ये एक साम्य आहे की आपल्याला छान डिंपल पडतात, तर हे माझं सौंदर्य आहे. ओके, सेम पेज. असं काही असू शकतं. सो डिंपल असू शकतं, पण मला डोळे खूप इंटरेस्टिंग वाटतात. तुझ्या चेहऱ्यावरच्या ग्लोचं रहस्य सांगशील? मला लक्सची एक आठवण आहे, ती मी सांगेन. करीना कपूरची ॲड होती लक्सची, जी अशी ती बाथटबमध्ये जाते आणि सगळी अशी फुलं होती आजूबाजूला. खूप रिवाइंड करत ती बघायचो. आय अंडरस्टँड, तू वेगळ्या कारणासाठी बघत असशील, पण माझी लेक बघायची ते, आणि तिचं म्हणणं, मम्मा मला हे असंच पाहिजे. सो आम्ही लक्सचा साबण ॲक्च्युली आणला होता आणि तसंच बाथटब वगैरे भरून तिच्याबरोबर तशी एक ॲड आम्ही मोबाईलवर शूट केली. So I think the promotion, the marketing works. करेक्ट. बरं, मला सांग, तुझ्या दृष्टीने प्रेरणादायी व्यक्ती कोण किंवा तुझ्या आयुष्यातली एखादी प्रेरणादायी स्त्री?
माझी आई ॲट द एज ऑफ 42 तिने 4 फॅक्टरीज काढल्या. आय थिंक दॅट्स कमेंडेबल. त्यामुळे ती माझं खूप मोठं मोटिवेशन आहे. खूप छान. आणि थँक्यू सो मच मॅम. मी खरं तर एखाद्या सुंदर मुलीच्या शोधात होतो आणि नेमक्या तुम्ही दिसलात मॅम. मॅम प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे तुमच्या इतकं सुंदर मी आजपर्यंत जगात दुसरं कोणी पाहिलंच नाही मॅम. एवढंच पाठ केलंच पुढचं बोल. लक्सची शपथ, खोटं नाही बोलत. हे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मॅम. आता तू मला प्रश्न विचारणार. म्हणजे यांच्यासाठी आम्हाला काही प्रश्न विचार आता काय. बरं, तुमचा आवडता सुगंध कोणता? हा केवडा. ओ क्या बात. केवडा आवडतो मला तो. बरं, तुमच्या ह्या काही सौंदर्य जे काही आहे तुमचं, त्या सौंदर्याचं रहस्य काय? मी फ्रीक आहे. फिटनेस फ्रीक म्हणण्यापेक्षा ना मी स्वतःची काळजी घेते. मला जेव्हा असं लक्षात येतं की आपण आता आपल्या हद्दीच्या बाहेर चाललो आहे, तेव्हा आय स्टार्ट वर्किंग आउट आणि आय स्टार्ट इटिंग वेल. आणि आता या तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो काही ग्लो आला आहे त्याचं रहस्य काय? कळलं? वा, छान. बरं, आणखीन एक मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यातली एखादी प्रेरणादायी व्यक्ती कोण, किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी प्रेरणादायी स्त्री कोण? ऑनेस्टली माझ्या आजूबाजूच्या सगळ्या जणी, म्हणजे माझ्या आजूबाजूला केअर काढणारी एखादी मुलगी असेल ती सुद्धा, किंवा माझ्या घरात काम करणाऱ्या बायका, किंवा पीपल आय लुक अप टू, म्हणजे किरण बेदी किंवा स्मिता पाटील, ह्यापासून ते सामान्य माणसांपर्यंत ज्या माझ्या आजूबाजूला अक्षरशः फिरत असतात. आता आपल्या शूटिंगला पण जी अनेक मंडळी काम करत असतात त्यातल्या पण बायका, त्यांच्यामध्ये ना काहीतरी असतं आणि काही ना काहीतरी सापडतं आपल्याला. फक्त आपण डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजे. सो त्या सगळ्या माझ्या प्रेरणा आहेत. माझ्यासाठी प्रेरणादायी फक्त एकच व्यक्ती आहे, आमच्या मालविकामध्ये. खरंच थँक्यू सो मच. कॉन्फिडंट? नाही, थँक्यू सो मच. सध्या अण्णा परत येत आहेत आणि आमची सुंदरा पण परत येते. छान दिसतीयस तू. थँक्यू. आणि ज्वेलरी पण तुझी इतकी साजेशी आहे, छान आहे. पण आज आपण इथे कोणाच्या समोर उभे होतो, अमनहरी पेठेंच्या. तर मला तुला असं विचारायचं आहे की आजपर्यंत त्यांचे अनेक दागिने आपण घातले, आपल्याला आवडतात बघायला, म्हणजे तन्मणी, ठुशी, बाजूबंद, नथ, मंगळसूत्र, बांगड्या. तर स्त्रीचं सौंदर्य त्या दागिन्यांनी वाढवलं. तुला काय वाटतं, तुझ्या मते त्यांचं पुढचं कलेक्शन काय असेल? त्यांचे आत्तापर्यंतचे सगळेच कलेक्शन्स खूप भारी होते आणि मला प्रत्येक कलेक्शन त्यांचे आवडलेत आणि आवर्जून मी भेटसुद्धा दिली आहे त्यांच्या शोरूम्सला. पण आत्ता मला एक आवडतं कलेक्शन आहे, ते त्यांनी लवकरात लवकर आणावं असं वाटतं. ते म्हणजे पैंजणांचं कलेक्शन आहे. ते मला तरी पैंजण खूप आवडतात आणि शेवंतालाही खूप आवडतात. सो लवकरात लवकर त्यांनी ह्याचं कलेक्शन करावं. म्हणजे शेवंताची मागणी पूर्ण करा, नाही तर खरंच अण्णा येतील. नाही, अण्णांना घेऊनच जाईन ना. बरं, आता मला तुला असं विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण कुठला? सोनेरी क्षण म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये मी 2011मध्ये प्रवास सुरू केला होता आणि जसं जसं करिअर पुढे जात गेलं तसे तसे वेगवेगळे कॅरेक्टर्स येत गेले आणि अशा एका कॅरेक्टरची वाट पाहत होते मनापासून, जे लोकांना आवडेल, जे मला आवडेल प्ले करता येईल असं. आणि शेवंत म्हणून ते कॅरेक्टर जेव्हा माझ्या नशिबी आलं, तो सोनेरी क्षण होता. आणि त्याहूनही सोनेरी क्षण म्हणजे त्या वर्षीचं बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून जेव्हा मला अवॉर्ड मिळालं होतं शेवंतासाठी, तो क्षण माझ्यासाठी सोनेरी होता. सो नाईस. आणि आता मला आणखीन एक तुला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. अनेक सुंदर चेहरे वामन हरी पेठे ज्वेलर्स ओळख बनली, तर तुला वामन हरी पेठे ज्वेलर्सचा पुढचा नवीन चेहरा बनायला आवडेल का? नक्कीच आवडेल. म्हणजे मला नाही असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर कोणी नाही म्हणून देईल. बघ ना, तुझ्या हातात माईक असताना तुझ्यावरचं आणि माझ्यावरचं दोघींचं हो असं मीच सांगून टाक. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. एन्जॉय द शो आणि मज्जा कर. येस, थँक्यू. तू छान दिसतेस. थँक्यू. आणि आय लव्ह युअर साडी. ब्युटिफुल. ज्वेलरी घालायला सगळ्यांनाच आवडते. हो, आपल्याला. आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या नावाच्या समोर उभं असताना तर आपल्याला आणखीनच उत्साह येतो ज्वेलरीविषयी बोलण्याचा. आणि त्यांचे तन्मणी म्हणा, नथ म्हणा, मंगळसूत्र म्हणा, बांगड्या म्हणा, कानातले म्हणा, बाजूबंद म्हणा, असे अनेक दागिने आपण घातलेले आहेत आणि आपण खरंच आणखीन छान दिसायला लागतो असं मला वाटतं. तर तुला काय वाटतं, तुला त्यांचा पुढचा दागिना कुठला येईल असं वाटतं? मला अंगठ्या आवडतात खूप.
आता मी अनफॉर्च्युनेटली घातली नाही म्हणूनच याव्या. पण त्या म्हणजे- याव्या एक्झॅक्टली. तर त्यामुळे पुढचं कलेक्शन अंगठ्यांचं असावं असं एक मला वाटतं. आणि त्यांचं मागे एकदा नथीचं कलेक्शन होतं ते मला खूप आवडलेलं होतं. आणि एकदा मी वामन हरी पेठ यांच्या दुकानामध्ये व्हिजिटसाठी जेव्हा आपण जातो तेव्हा गेले होते, तेव्हा मी शिंदेशाही तोडा बघितला होता आणि तो इतका अप्रतिम होता. तर तो दागिना मुळात मला आवडतो, तर त्यामुळे ते कलेक्शन असावं असं. ते कलेक्शन यावं आणि ते आपल्या हातात पण यावं. करेक्ट. आणि तुझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण कुठला? वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचं दुकान दादरमध्ये आहे आणि मी माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा त्यांच्याकडून मी एंगेजमेंट रिंग घेतली होती आणि ती माझ्या आयुष्यातला तो सोनेरी क्षण होता. आणि तो मी म्हणजे तो आयुष्यभर जपून ठेवेन असा तो क्षण होता, कारण नवऱ्याने माझ्यासाठी घेतलेलं हे पहिलं गिफ्ट होतं. आता तुझी ॲनिव्हर्सरी येतच असेल आणि दादरपर्यंत जाऊ शकतो आपण, पण आता गोरेगावात वामन हरी पेठे आलेलं आहे त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. तिसरा आणि शेवटचा असा प्रश्न मला विचारायचा आहे. अनेक सुंदर चेहरे वामन हरी पेठे ज्वेलर्सचा फेस बनलेले आहेत. हो. तुला वामन हरी पेठे ज्वेलर्सचा नवीन चेहरा बनायला आवडेल का? मी सगळ्यांबरोबर ह्याचं उत्तर हो असं दिलेलं आहे माझ्याकडनं. का नाही आवडणार, कारण वामन हरी पेठे ज्वेलर्स दागिने आपल्या शरीरावरती लिहायला, ते मिरवायला कुणाला नाही आवडणार आणि तसे छान छान फोटो काढून घ्यायला का नाही आवडणार. त्यामुळे अर्थातच हो असंच उत्तर आहे. पण आत्तापर्यंतचे चेहरे इतके छान आहेत त्यामुळे थोडंसं नर्वस व्हायला होईल, कॉन्शियस व्हायला होईल. आणि एवढा मोठा ब्रँड आहे तर तो एक महत्त्वाचा एक भाग आहे. पण अर्थातच तिथे चेहरा आपला असायला मला मनापासून आवडतं. थँक्यू सो मच आणि एन्जॉय द शो. येस, थँक्यू सो मच. शनायाला जरी खूप दागिने आवडत नसले तरी तुला किती दागिने आवडतात हे मला तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतंय, तुझ्या स्माईलमध्ये दिसतंय. तर वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचे अनेक दागिने आपण घातले आहेत, बघितले आहेत, आपल्याला हवे असा विचार केलेला आहे. तर तन्मणी म्हणा, ठुशी म्हणा, नथ म्हणा, बाजूबंद म्हणा. तर तुला काय वाटतं त्यांचा पुढचा नवीन दागिना कुठला यावा? मला असं वाटतं माझं उत्तर हे थोडंसं शनायासारखंच असणार आहे, कारण माझी अशी इच्छा आहे की वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी ना ट्रेडिशनल इयर कप्स काढावे, जे आपण एकाच कानात घालतो व कानाच्या वर असतात. तर तशा पद्धतीचं काही जर का काढलं तर आय थिंक आय वुड लव्ह वेअरिंग दॅट अँड कंबायनिंग अ ट्रेडिशनल अँड मॉडर्न लुक. किती छान. ते नक्कीच विचार करतील. आणि मला सांग, तुझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण कुठला? बाबरे, आत्ता सध्या अर्थातच माझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण म्हणजे सोनेरी फेस चालू आहे सध्या. सोनेरी फेस चालू आहे एक्झॅक्टली. आणि द हेलिकॉप्टर प्रपोजल ऑब्व्हियसली ते माझ्यासाठी सगळ्यात सोनेरी क्षण आहे सध्या आता तरी. शी स्टिल ब्लशिंग. मे बी द पिंक. ये अजून एक प्रश्न असा की अनेक सुंदर चेहरे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांची ओळख बनली, तर पुढचा तो चेहरा तुला बनायला आवडेल का? मला आवडेल. म्हणजे कसं 4 वर्ष विलन म्हणून कधी दिला नाही, तर आता शेवटी सनाया चांगली झाली होती तर मग दिला जर का मला दागिना तर मला खरंच आवडेल. सो स्वीट. मजा कर, एन्जॉय द शो अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर श्री दिलीप पेठे सर आणि नील पेठे सर. नमस्कार सर. सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की या सोहळ्यादरम्यान तुम्ही नवीन कलेक्शन दरवर्षी लॉन्च करता, जसं की तन्मणी आहे, ठुशी आहे, बाजूबंद आहे, मंगळसूत्र आहे, हस्तपर्ण आहे. तर या वर्षीचं तुमचं नवं कलेक्शन काय असेल? वेगळेपण ह्यावेळेस असं आहे की रोज गोल्ड जे लोकांना कमी माहिती आहे, वेगळेपण आहे त्याच्यात. आणि कापड ह्याचं कॉम्बिनेशन करून अतिशय उत्तम आम्ही प्रकारची नवीन डिझाईन्सची ब्रेसलेट्स तयार केलेली आहेत. वा वा. आणि ती मला खात्री आहे की लोकांना खूप आवडतील. वेगळेपण आहे यावेळेस. वा वा, खूप छान. तर हे नवीन ब्रेसलेट तुम्हाला या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. आणि न्यू नॉर्मल परिस्थितीत ग्राहकांसाठी तुम्ही काय विशेष टेक्नॉलॉजी डेव्हलप केली? विशेष टेक्नॉलॉजी असं काही नाही, पण जे गव्हर्नमेंटने आपल्याला नॉर्म्स दिलेले आहेत की टेम्परेचर चेक व्हायला पाहिजे, कॉन्स्टंट सॅनिटायझेशन, कॉन्स्टंट सॅनिटायझेशन ऑफ द स्टोअर सुद्धा, आणि कस्टमर्सना सारखं मास्क घालायची विनंती हे आम्ही कंटिन्यूस करत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी न्यू नॉर्मल आहेत, त्याची आपल्याला आता सवय करून घेतली पाहिजे. त्यामुळे कोणी न घाबरता जाऊ शकता, नक्कीच खरेदी करू शकता. नक्कीच. आणि सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की झी मराठी सोबतचं
तुमचं हे खूप वर्षांचं असोसिएशन आहे, म्हणजे जवळपास 20 वर्षांपासूनचं तुमचं असोसिएशन आहे आणि झी मराठी अवॉर्ड सोबतचं तुमचं हे 12 वर्षांचं असोसिएशन, म्हणजे एक तप पूर्ण झालंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वेगळेपण असं आहे याच्यात की इव्हन म्हणजे आमच्या ग्राहकांच्या मनामध्ये झी मराठी म्हणजेच वामनहरी पेठे ज्वेलर्स असे नातं निर्माण झालं आहे आणि हे असंच कायम चालू राहावं अशी मनापासून आपल्या परिवाराचाच भाग आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स असो किंवा झी मराठी तुमच्या परिवाराचा भाग आहे. त्यामुळे खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. हॅलो, आज आपल्यासोबत आहे काय घडलं त्या रात्री मधला अजय आणि माझा मित्र, माझा फार अजय देशमुख. अजय देशमुख. क्या बात. सुशांत, जसं दिवाळीमध्ये भुईचक्र असतं तसं आपल्याकडे इथे झी चक्र आहे. तर ते आपल्याला चक्र फिरवायचं आहे आणि झीच्या सगळ्या मालिकांमधली ही पात्र आपल्या समोर दिसणार आहेत. हा बाण ज्या कुठल्या पात्रासमोर येऊन थांबेल त्या पात्राचं एक वाक्य मी तुला सांगणार आहे, जे त्यांनी ज्या कुठल्या रसात घेतलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध रसात तुला घ्यायचं आहे. अभिनयाचे जे 9 रस असतात त्यात तुला घ्यायचं. घुमाव चक्कर. ये बात. हो, अरे बापरे. आणि 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 हे थांबलेलं आहे. अँड माय फेवरेट सरू आजी. क्या बात आहे. तर सरू आजींचं एक वाक्य आहे, घोडं मेलं वजानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं. हे तू हास्य रसात घेऊन दाखव. घोडं मेलं वाजल्यानं आणि शेंद्रू मेलं एलपाट्यानं. क्या बात आहे. कॉमेडी फार फार छान. थँक्यू. सुपरस्टार विनोदाचे बादशाह भाऊ कदम यांचं एक वाक्य मी तुम्हाला देतो, ऐका. हमको नहीं चाहिए टांगा बसंती, हमको नहीं चाहिए टांगा, हमारी 2 टांगा है जिस पर हम बड़ी बड़ी डांगा डाल के जाएंगे. असं मस्त वाक्य भाऊंचं हे वाक्य आहे, फेमस वाक्य आहे, जे त्यांनी विनोदी रसात घेतलेले ते तुम्हाला करुण रसात करायचं आहे. हमारे पास नहीं है टांगा. हमारे पास नहीं है टांगा. हमारे पास नहीं है टांगा. हमारे पास है टांगा. चले जाएंगे. वा 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 दादा. जादू टोण्या करू नको काही. क्या बात आहे. आणि थांबलेले भारत दादांवर. तू भेटला असशीलच नाही ना. युद्धामध्ये धमाल करतात. त्यांच्या स्टाईल मध्ये डायलॉग बोलतात. काय बे वैतडा, काय करून राहिलं बे. हा, तर तुला येतं ते बोलता. तुला आता हे रडत बोलायचं. हा, जमेल. हे सगळं जे बोलला हे रडत म्हणून दाखव. काय बे बैताडा, किती वेळा सांगणार तुला. आता बैताडा बोललं म्हणून मारू नको. मोठा माझ्यापेक्षा बोलणार मी तुला. बैताडा किती वेळा बोलणार मी. काय मालूम. मस्त 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 मस्त. खूप छान. आणि तुला शुभेच्छा मॅडम. हो मॅडम. हो, बघू ते 1 मिनिट. पाठ झालाय म्हणालास ना माझ्या वाटणीचा. एकच मिनिट बघू फक्त. मॅडम एक काम करा ना, आता तुम्ही तुमची काहीतरी चक्र फिरवा, मला आतलं एक तिकीट मिळून द्या ना. बघायचं एवढं खर्च करून आलोय मी. पोट आतमध्ये घे, मग तुला आत घेते. काय मालविका खानविलकर बरोबर उभा आहेस तू. खानविलकर फिटनेस ग्रुपची मालकीण. तिला कोण नाही सोडणार आतमध्ये. चल. मला सोडतील ना पण. हो, तू माझ्या बरोबर असं सोडतील. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात आपला मुख्य सोहळा सुरू होतोय. तेव्हा भेटूया थेट मुख्य सोहळ्यात.